बघूया पुढील चेंडू अजित यांचा तर मात्र लेगच्या दिशेने मारलाय फटका नक्कीच तिकडे क्षेत्ररक्षण फिल्डिंग चांगली होताना एक धाव कम्प्लीट होते आणि दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट होते. सुरेख रनिंग इन द बिटवीन विकेट्स मानले जाईल ह्या दोन फलंदाजांमध्ये सुरेख तालमेल पाहायला त्या दोन्ही फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने भर धावसंख्या होते ती म्हणजेच 15. सो इकडे स्कोअर कार्ड मध्ये थोडा बघूया पुढील चेंडू म्हणजे त्यांचा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला भेटते एक धाव कम्प्लीट होते आणि दुसरी धाव कम्प्लीट होईल का आणि पंच बोलतोय तिकडे गडी जाते रनआउट होतोय धाव बाद होतोय धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होते 18. नक्कीच पंच बोलते की तिकडे पाणी पुरवायचं आहे सुनील हे पंच पाणी पुरवायचे जरा पंचांना नक्कीच धावबादचीपणे पाहायला भेटतो ते म्हणजेच प्रीतम त्यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेले आहेत ते हुशार पुढील चेंडू आता मात्र यष्ट्या खराब होताना पाहायला भेटतात आणि तिथपर्यंत एक धाव कम्प्लीट होते धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होते लेग बायच्या स्वरूपाने 19. तर मात्र स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजेच तुषार एक हार्ड हिटरच्या रूपाने ज्यांना पाहायला भेटते आकेगावान संघाकडनं तोच तुषार षटकार आणि चौकार मारतील का आपल्या संघासाठी स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या गावासाठी बघूया पुढील चेंडू अजित यांचा आता मात्र एक धाव कम्प्लीट होते आणि नक्कीच एक धाव कम्प्लीट होते जर तुषार हे पुन्हा नो स्ट्राईक वरती परत आले असते तर नक्कीच दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट झाली असते परंतु त्यांचं लक्ष नव्हतं इथपर्यंत फक्त एक धाव भेटले धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होते ती म्हणजेच 20. 21 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजेच गावदेवी सेलार सावरे संघासमोर त्याला लगेच आगेगाव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तसेच गावदेवी सेलार सावरे संघांनी 2 सलामवीर पाठवायचे आहेत कारण की मला थोडं आपण अर्धा तास डिले झाले
आहे. सर्वांचं इथे स्वागत करतो. एकत्रित रुद्र उधळून कळाले आयोजित आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम. सर दिवस रविवार संडे फायनलचा दिवस आहे. असं सर्वांचे मी इथं हार्दिक स्वागत करतो. आणि आलेले खेळाडू पक्ष, आपले मान्यवर, तसेच जे पाहायला आलेले प्रेक्षक, तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत इथं असेल. तस एकत्रित पहिला सामना इथं रंगतोय. चला, संघर्ष सावरे संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. एकंदरीत 20 जणांचे टार्गेट दिले गेले. 18 चेंडू आणि 20 जणांची गरज असेल. त्याला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. त्याचं फील्ड सजले गेले आहेत. एकंदरीत दोन्ही संघाचा 12वा खेळाडू असणं खूप बंधनकारक असेल. चलो, इथे सामन्याला सुरुवात इथं पाहतो. एकंदरीत 18 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. 3 षटकाचा सामना आहे. आणि पाहतोय कृत्रिम दर्जाचं मैदान भेटेगाव मानलं गेलंय. कृत्रिम दर्जाचं आयोजन, नियोजन आणि आन बान शान अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. रुद्राला कळला आहे आयोजित आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम. आजचा फायनल दिवस. आता नक्कीच ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्हच्या स्वरूपात मॅचचा इथं आनंद घेतोय. आपण आयोजन पाहतोय. ज्याप्रमाणे चांगला प्रदर्शन टिकलं जाते. पहिल्या चेंडूने केल्या सुरुवात, सुरेख प्रकारचा चेंडू आणि जर निर्धाव चेंडू आला गेला तर चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. त्याप्रमाणे तुम्ही रोजच्या सत्रात सराव करतात. संध्याकाळी पाहायला गेला चांगला सराव केला जातो. आणि त्या सर्वांचं काम ह्या मॅच मध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे. पहिल्या चेंडूने केलं चांगली सुरुवात, गरजेचा चेंडू त्याचा चेंडू पाहायला मिळाला. हे कसं हा पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, कोणत्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, हे असं थोडी तुम्ही सफल झाले. त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत, चांगल्या दर्जाची पंचांची कामगिरी. प्रशांत आणि जयेश असं अशा प्रकारच्या पंचांची कामगिरी ते निभावत आहेत. असं चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतंय का? पाहायला गेलं ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे ज्या पटलावरती पोहोचलं गेलंय, एक उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट खूप मोठ्या पटलावरती पोहोचत आहेत. तर आयएसपीएलचा जे सीझन्स आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील यावर्षी. त्याचा चेंडू प्रकाशात आणि चेंडूला नीटला जात आहे. दिशेला चेंडू टावळ करतो. क्षेत्ररक्षक पोचला जाते. एका धावेने आपल्या संघाचं खातं इथं उघडलं जात आहे. तर पाहायला गेलो, खेळा चेंडू मागे 20 धावांची गरज होती. तिथे पहा एकत्रित चेंडू झाले गेलो 3 आणि 1 धावा. या धावफकार लागू झाले. श्री गणेशा झाला या धावाने. नवीन फलंदाज पहा, समोरच्या दिशेला चेंडू टोलाला जातो. चेंडू बराच काळ हवी असा बाउंड्री करतो पार. येतो या दिवसाचा पहिला षटकार. एकदम दर्जाचा स्ट्रोक. 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. एकत्रित पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 रन्स.
असं पुन्हा एकदा सज्ज गेले. नाट वेग एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा येतोय निर्धाव चेंडू काही कमालचं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे म्हटलं होतं सराव करतात त्या सर्वांनिश्चित इथे या मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजी करणं खूप बदलकारक असेल. तसं चांगली सुरुवात ब्राझील गोलंदाज आहे. पहिले चेंडू 2 बेट पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव आणि चौथ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. हा कव्हरच्या दिशेने खेळला जातो या रनचं वळत आहेत. असं वाईट करार घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. हॅलो 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 असं इथे पाठवा लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतायत तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. इथे पहा असं होतं या षटकाची समाप्ती. या एक षटकामागे धावसंख्या रंगली जाते एकंदरीत धावफलकावरती 9 धावा एकंदरीत 20 धावांचं टार्गेट दिलं गेलं 18 चेंडू मागे. इथे पाहतो तसं 12 चेंडू 11 धावांचं समीकरण इथे पाहायला मिळेल. एकत्रित धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 9. आपण पाहतोय रुद्र इलेव्हन कल्लाळी चषक भव्य ओव्हरऑल टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि आजचा शेवटचा दिवस एकत्रित 4 ते 7 डिसेंबर पर्यंत इथे स्पर्धा राखली गेली आहे. त्याच प्रकारचा आजचा शेवटचा दिवस आपण इथे पाहतोय. प्रथम पारितोषिक असेल तर एकंदरीत 20,000 द्वितीय पारितोषिक पाहायला मिळते एकत्रित 10,000 तृतीय आणि चौथं पारितोषिक एकत्रित 4,000 आणि पाचवं आहे ते 3,000 अशा प्रकारचे बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. आन बान शान अभिमानाची स्पर्धा या कळाळे संघाकडनं तिथे आयोजित केल्या जातात आणि अत्यंत दर्जाचं मैदान या बेटेगाव खेळाचं क्षेत्रामध्ये हे मैदान आहे सुरेख. पण जेव्हाही रस्त्यावरून जातो तेव्हा आपल्याला हे मैदान हिरवगार दिसतंय आणि आजच्या दिवसात इथे आजचा शेवटच्या दिवशी फायनलचा सामना आपण इथे पाहणार आहोत. असं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाज येतोय समीर. एकंदरीत 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 9 धावा धावफलकार लागल्या गेल्यात एकंदरीत 21 ला विन आहे. लगेच पाहतोय आडव्या पाठीने खेळला जातो या चांगला एफर्ट लावला जातो. फंबल झाली चूक घडली गेली पहा चुकीला माफी नसते तशाच प्रकारचा इथे येतोय नशिबाचा चौकार. ज्याप्रमाणे चेंडू हातात होता थोडा निसटला गेला सरळ निघून गेला. 4 धावांसाठी या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाईल. एकंदरीत एकंदरीत 13 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली जाते. 20 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. याचं भन्नाट वेगाने धावसंख्या पुढे सरसावण्याचं काम हे दोन फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळतात. सलामीची जोडी तिथे सांगत आहे. पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज समीर पाठीने केला त्यांचा पट्टा सक्सेसफुल टाकाय या संघात नाही सरकार काही कमालीचा स्ट्रोक दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं. मंगेश ऑन फायर पाहतोय त्याप्रमाणे चेंडूला वाचलं गेलं. चेंडू येईपर्यंत थांबले गेले आणि मग प्रहार केला गेला. चला यापूर्वी सामना असेल एक बाजूला चिंचणी 11 तर एक बाजूला गोठणपूर. दोन संघाच्या कर्णधारांनी त्वरित आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल तुमचा केला जाईल. यस काय सुरेख टायमिंग वापरलं गेलं सेन्सिबल क्रिकेट ज्याप्रमाणे मागच्या चेंडूवर मोठा फटका आला गेला परंतु या चेंडूवर सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक केली जाते. रोटेड या एक धावेच्या धावसंख्या आणि धावसंख्या पुढे सरसावते एकंदरीत पोहोचतो या आकड्यावरती 18 रन्स. समीर सच्चम एक बार फटका मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू जातोय. चांगला टप्पा इथे पाहतोय. पुण्याचा टप्पा पाहायला मिळाला. एक चांगल्या गतीचा चेंडू. तसं यापुढे सामना असेल चिंचणी 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं त्वरित नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एकंदरीत 3-3 षटकाचा सामना आजच्या दिवसात आपल्याला फायनल सुद्धा खेळायचा आहे. असं म्हणायला गेलं वेळ सोबत आपल्याला चालावं लागेल. वेळ कोणासाठी थांबत नाही. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. पहा थोडस चेंडू आत येतोय या कव्हरच्या दिशेला रिझर्वला चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावाचा कॉल असेल दुसरी धाव सहजरित्या परिपूर्ण केली जाईल. मोठं मैदान आहे. पंचांचा इशारा येतोय.
एकत्रित एक धावेची गरज एक धावेची गरज असेल इथे दुसरं षटक मार्गस्थ एकंदरीत 5 चेंडू हाताळून झाले गेलेत शेवटचे चेंडू शिल्लक आहे पहा हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न पहा वेगवान फटका मारला जातोय 3 दर्जाचा स्ट्रोक सुरेख टायमिंग आणि या विनिंग स्ट्रोकने आपल्या संघाला विजयी असं अभिनंदन असेल या विजय संघाचं आल्या संघाचं कौतुक ज्याप्रमाणे इथे तुम्ही आले सहभाग पुढे सुद्धा करत राहा चला यापुढील असेल सामना तो चिंचणी लोण विरुद्ध गोटनकर दोन संघामध्ये फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच जी असेल आपण पाहतोय धर्मवीर संभाजी राजे मैदान बेटगाव अप्रतिम दर्जाचं मैदान आहे ज्याप्रमाणे या मैदानावर मेहनत केली गेली आहे चौफेर हिरवा मैदान हे उत्तम दर्जाची खेळपट्टी इथे आयोजित केली गेली आहे आणि सुरेख प्रकारची टुर्नामेंट पिंपरी इलेव्हन कळला आहे या संघाने इथे उतरवले गेले आहे आणि अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळते आजचा शेवटचा दिवस असेल फायनल डे संडे म्हटलं जातं ना फंडे त्याच प्रकारचा दिवस आपण इथे पाहणार आहोत चला नेक्स्ट मॅच असेल येऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर